कविप्रवी शो यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहे दोन अतिशय चांगल्या रायडर्स आणि खूप चांगले मार्क्स त्या मिळवत आहेत. 2 दिवस इव्हेंट चालू आहेत. आपली ही मेयर कपची स्पर्धा आहे. इंडियात फर्स्ट टाईम इनडोअर कॉम्पिटिशन ऑफ हॉर्स रायडिंग. त्यांची ओळख त्यांच्याच शब्दात त्यांच्याच मुखातून तुम्हाला मी करून देईन. नमस्ते. हॅलो. नाव सांगाल आपलं? माझं नाव वैष्णवी आशिष जाधव. ओके. आपलं? माझं नाव तन्वी आशिष जाधव. जोरात. जसं रायडिंग तुम्ही मस्त करताय, मी पाहिलं आहे, तसा आवाज पण थोडा जोरात येऊ दे. ओके. दोघींचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आता तुमचा हा जो प्रवास आहे त्याच्याविषयी मी थोडं तुम्हाला बोलतं करणार आहे. हां वैष्णवी, पहिल्यांदा मी तुला विचारेन की हॉर्स रायडिंग हा तसा पाहिला तर थोडासा वेगळा स्पोर्ट आहे. ह्याची आवड तुझ्या मनामध्ये साधारण वयाच्या कितव्या वर्षापासून निर्माण झाली? Okay, so I basically started horse riding when I was 18 years old. म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, when I completed my 12th standard, I was preparing for army exams. So त्यावेळेला मला थोडंसं हॉर्स रायडिंगकडे I was attracted at that time. ओके. At the age of 18, you started horse riding training. Okay. Tanvi, what about you? If you are not comfortable in Marathi, you may answer in English. Okay? No problem. मला माझ्या दीदीकडूनच ते म्हणजे एक्साइटमेंटवाला स्पोर्ट वाटला. ओके. आपली मोठी बहीण त्या क्षेत्रात चालली आहे, तिच्या मागं तू झालीस. साधारण तू किती वर्षाची होती ट्रेनिंग स्टार्ट केलं तेव्हा? मे बी 11. 11 वर्षाची होती. ही 18 वर्षाची होती. 18. बघा. Ladies and Okay. gentlemen, No, you were not 11, 12. while the participating 14 riders are हां busy तेच participating, म्हटलं मी, कारण इतक्या उशिरा तू आत आली नाही आहेस. एनिवे, दॅट डेट इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. द फॅक्ट इज दॅट की आपली एक मोठी बहीण हॉर्स रायडिंग क्षेत्रात नाव कमावते आणि आपण पण तिच्यासोबत हे शिकू शकतो. ही ठिणगी मनात उत्पन्न होणं आणि ट्रेनिंग सुरू करणं. तुमच्या घरामध्ये वैष्णवी आणि तन्वी दोघींना प्रश्न आहे की आई घाबरली होती का तुम्ही हॉर्स रायडिंगच्या ट्रेनिंगला जाताय तेव्हा? राईट. घाबरते, वडील नाही घाबरते. हां, वडील सपोर्ट करतात. ओके. आईला काळजी असते, कुठे पडली जडली, आयुष्यभर अपंगत्व आलं तर काय करायचं. इट इज बट नॅचरल. मग त्या आईचं जे घाबरणं होतं त्याच्यामुळं 4 पावलं तुम्हाला असं मागे यावंसं नाही ना वाटलं? म्हणजे तुम्हारे इरादे बुलंद थे असंच म्हणावं. एनिवे, वैष्णवी, तू आधीपासून आलीस म्हणून तुला प्रश्न. आत्तापर्यंत तू कुठे कुठे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय? सो माझे 3 स्टेट लेवल कॉम्पिटिशन झाले आहेत आणि इन विच आय हॅव मेडल्स इन डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ हॉर्स रायडिंग, लाईक शो जम्पिंग आहे, जिमखाना इव्हेंट्स आहेत किंवा ड्रेसाज आहे. ओके. अँड आफ्टर दॅट माझी आता रिसेंटली बँगलोरमध्ये एक कर्नाटका स्टेट ऑर्गनाईज केलेली फर्स्ट इंटरस्टेट कॉम्पिटिशन्स होते इन बँगलोर. त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं, विच आय त्याच्यामध्ये पण परफॉर्मन्स वॉज ओके. लाईक आय गॉट अ क्लिअर राउंड. ओके. अँड आफ्टर दॅट एक EPL म्हणून इक्वेस्ट्रियन प्रीमियर लीग्स म्हणून सेम इन बँगलोर. सो आय गॉट 4th place to 110 category. And today I'm participating in mayors. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. व्हॉट अबाउट यू, तन्वी? तू कुठे काही आउट ऑफ पुणे काही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला गेली होतीस? हो, मी पार्टिसिपेट केल्या 2 स्टेट्स आणि मला पण वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्समध्ये मेडल्स घेतले, विच वॉज ड्रेसाज, शो जम्पिंग, टॉप स्कोर आणि जिमखाना. ओके. आता जेवढे हॉर्स रायडिंगमध्ये इव्हेंट खेळले जातात, जे काही कॅटेगरी आहेत, फॉर एक्झाम्पल आत्ता जो झाला पोल बेंडिंग वगैरे, अशा सगळ्या कॅटेगरी तुमच्या शिकून झाल्यात का दोघींच्या? इन इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स, येस. येस. एक्सेप्ट ओके. फॉर टेंट पेगिंग, आय हॅव टू लर्न टेंट पेगिंग. ओके. आता तू सध्या काय शिकतेस? माझं ॲक्च्युली ग्रॅज्युएशन झालं आहे. आफ्टर दॅट फॉर अ इयर मी डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस हे सगळं मी केलं होतं. बट माझं पॅशन अँड आय रिअली लाईक हॉर्स रायडिंग. दॅट्स वाय मी आता कम्प्लिटली ह्याच्यामध्येच ॲज अ वर्किंग स्टुडंट मी काम करते. ओके. ह्याच क्षेत्रामध्ये ॲट दिग्विजय हॉर्स रायडिंग. दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमीमध्ये तू
अंडर गुणेश पुरंदरे सर आय एम Sai Shah लर्निंग Group म्हणजे ट्रेनिंग घेतेस आणि देतेस दोन्ही. And दोन्ही पण Sai म्हणजे Sheila आय वा. एम लर्निंग फॉर लाईक नॅशनलची आता माझी Okay, तयारी okay. चालू Very आहे good. आणि आय ट्रेन Come with your बेसिक्स horses Very in good, front of very the good. dais. and I'm learning for the stable victory management horse नॅशनलचं management. स्वप्न नक्की ठेवायचं आहे. Yes. ओके, दोघींनाही. आता तुमच्या बाबांच्या बद्दल मला तुमच्या दोघींच्या मुखातनं जरा ऐकायचं आहे. व्हॉट इज एक्झॅक्ट ॲम्बिशन ऑफ युअर फादर So he ॲज रिगार्ड्स यू बोथ आर इन हॉर्स रायडिंग कॅटेगरी. Okay. सो व्हॉट ही थिंक अबाउट बोथ ऑफ यू? So first of all, this is a very Our unique sport. president म्हणजे of ह्या Maharashtra फील्डमध्ये Equestrian Association, Mr. Gunesh Purandare, खूप अशी presenting, खूप मुली किंवा मुलं म्हणजे Sapling तेवढी to our अजून हे guests नाहीये, as a फेमस token of नाहीये. appreciation. म्हणजे मोस्ट ऑफ द आपल्याकडे पीपल दे डोंट इवन नो व्हॉट इज मुलाची इक्वेस्ट्रियन पाकळी स्पोर्ट. सो ही म्हणतात. आम्ही आता वॉन्ट्स बोथ ऑफ अस टू गो समवेअर इन दिस फील्ड, की नॅशनल्सला त्यांना बघायचं आहे किंवा ॲटलीस्ट वर्क समवेअर आउट इन दिस फील्ड. येस, व्हेरी गुड. सो ते ड्रीम आहे अँड इज व्हेरी सपोर्टिव्ह. येस येस, डेफिनेटली. आय नो हिम व्हेरी वेल. माझा तो उशिरा झालेला पण एक चांगला मित्र आहे, इतकंच मी तुम्हाला सांगतो. नाऊ आय विल आस्क मेन क्वेश्चन. तुम्ही हा छंद जोपासण्यासाठी स्वतःचा घोडा Once किंवा again, घोडी calling all the परचेस केली आहे? riders Yeah, this is Reva. from the She's Yeah, 5 years very old. good. I am working in on the her young riders since category 1 year. and Wow. आणि मी आता तिला Children कॉम्पिटिशन one. साठी ट्रेन करते. please Wow, come wow. in front of the dais. She's doing with all well. ही your तुमच्या horses घरीच असते for रेवा? the No, prize she's at distribution दिग्विजय. ceremony. दिग्विजय. जिथे मी, Okay, okay. हां. आणि तिथे तू रोज जातीस आहेस? Yes. ओके, म्हणजे तिथं जी काही तू प्रॅक्टिस करणार आहेस ती ह्याच्यावरच करते, हो, मी हिला ट्रेन करते. ट्रेन So करते. basically I ride ओके her. ओके ओके. तन्वी, तू पण दिग्विजयची कॅन्डिडेट आहेस, तू पण जाते, अजून ट्रेनिंग घेते. व्हेरी नाईस. तुम्ही तू आता तर ग्रॅज्युएट झालेली आहेस, तशी तू आता मोठी आहेस. तू एक 5 ते 8 वर्ष वयोगटातल्या मुलांना, मुलींना, त्यांच्या पालकांना काय सांगशील या स्पोर्ट्सबद्दल? हा स्पोर्ट्स तू चालू केल्यापासनं तुझ्यामध्ये काय सुधारणा झाली असं वाटतं? सो फर्स्ट इज की एन्जॉय दिस स्पोर्ट. म्हणजे Okay. तुम्ही जेवढं दिस स्पोर्ट म्हणजे ह्याच्यामध्ये ना खूप एक लीडरशिप क्वालिटी खूप डेव्हलप होते. येस. हां. सो कॉन्फिडन्स, लीडरशिप क्वालिटी, युअर पॉस्चर, एव्हरीथिंग इज इम्प्रूव्ह. येस. सो एक हेच असेल की जस्ट एन्जॉय दिस स्पोर्ट, दिस गेम. आणि जेवढं एन्जॉय कराल ना तेवढं आउटकम खूप चांगलं मिळतं. तुम्ही ह्याच्या पुढचा काही विचार केला आहे? हॉर्स रायडिंगमध्ये एक गेम खेळला जातो विच इज टर्म्ड ॲज पोलो. त्या गेमला ट्रेनिंग घेण्याचं किंवा तो गेम आपल्या भारत देशाची जर टीम असेल किंवा महाराष्ट्राची टीम असेल तर त्या टीमकडनं त्या गेममध्ये टीममेट बनायचं असं काही स्वप्न तुमच्या डोक्यात आलं आहे आत्तापर्यंत? सो लाईक डेफिनेटली आय वुड लव्ह टू प्ले पोलो वन डे, बट आता माझा फोकस इज ऑन ड्रेसाज अँड शो जम्पिंग. ओके ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट व्हावं यात सदिच्छा मी व्यक्त करतो. जितकं म्हणून तुम्हाला या हॉर्स रायडिंगमध्ये जे काही तुम्हाला स्किल आत्मसात करायचं आहे ते तुम्ही करत राहा, कारण एव्हरी ह्युमन बिईंग इज स्टुडंट टिल हिज लास्ट ब्रीथ. हे वाक्य लक्षात ठेवायचं, चाहे तुमचं क्षेत्र कोणतं का असेल. ओके, बाकी काही मी तुम्हाला मग जास्त काही विचारत नाही. मला वेळ दिला त्याबद्दल लाख लाख धन्यवाद. आशिषला आणि आशिषच्या पत्नीला म्हणजे तुमच्या आईबाबांना माझ्या चॅनलतर्फे लाख लाख शुभेच्छा. त्यांनी तुमचं पालनपोषण इतक्या सुंदररित्या केलं आहे की मी हे उदाहरण स्टेजवरनं इतर पालकांना मी नक्की देत असतो. दिलं आहे मी 3-4 शोमध्ये माझ्या, इथून पुढेही मी देत राहणार आहे. आणि हाच आयडियालिझम तुमचा असा टिकवून ठेवा, हीच एनर्जी तुमची टिकवून ठेवा. येस, गॉड इज ऑलवेज विथ यू. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट.